नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. द वेदिक सिव्हिलायझेशन या लेसनमधील द वेदिक लिटरेचर हा पहिला मुद्दा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेला आहे आणि तो व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर कृपया त्या व्हिडिओला सुद्धा भेट द्यायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॅमिली सिस्टम, डे टू डे लाईफ, त्यानंतर ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, इकॉनॉमिक अँड सोशल लाईफ, त्यानंतर रिलिजियस आयडियाज सोबतच पॉलिटिकल सिस्टम त्या काळामध्ये कशी होती या मुद्द्यांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. Let's start to understand how was the family system and day-to-day life in Vedic civilization. म्हणजेच वेदिक सिव्हिलायझेशनमध्ये कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन कसं होतं बघायला करूया सुरुवात. जॉईंट फॅमिली सिस्टम वॉज प्रिव्हॅलंट इन द वेदिक पिरियड. आणि वेदिक काळाचं महत्त्वाचं लक्षण किंवा वैशिष्ट्य म्हणजे वेद काळात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. सध्या आपल्या भारत देशामध्ये किंवा जगामध्ये विभक्त कुटुंब पद्धती आहे. मिया बीबी आणि त्यांचं एक किंवा दोन मुलगा मुलगी एवढंच कुटुंब सध्या आहे. परंतु वेद काळात कुटुंब पद्धती ही एकत्र होती. खूप सारे जण एका फॅमिलीमध्ये एका कुटुंबामध्ये असायचे. द गृहवती वॉज द हेड ऑफ द फॅमिली. आणि फॅमिलीचा जो हेड असायचा, मुख्य असायचा, त्यांना गृहपती असं म्हटलं जायचं. अ मॅन रेस्पॉन्सिबल फॉर द फॅमिली. आणि त्या व्यक्तीला कुटुंबासाठी जबाबदार समजलं जायचं. जबाबदार व्यक्ती म्हणून त्या गृहपतीकडे पाहिलं जायचं. हिज फॅमिली इन्क्लुडेड हिज ओल्ड पॅरेंट्स, वाईफ अँड चिल्ड्रेन अँड ऑल्सो द फॅमिलीज ऑफ द चिल्ड्रेन, द यंगर ब्रदर्स अँड देअर फॅमिलीज. बघा, वेद काळामध्ये जो गृहपती असायचा त्याच्या परिवारामध्ये कोण कोण राहायचं, तर त्याच्या परिवारामध्ये राहायचे त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचा परिवारसुद्धा, सोबतच त्याची पत्नी आणि मुले, त्यांच्या मुलांचे परिवार, असा सर्वांचा समावेश या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असायचा. दिस फॅमिली सिस्टम वॉज पॅट्रिआर्कल. आणि वेद काळात जी कुटुंब पद्धती होती ही कुटुंब पद्धती पुरुष प्रधान कुटुंब पद्धती होती. म्हणजेच या कुटुंब पद्धतीमध्ये, या कुटुंब व्यवस्थेमध्ये पुरुषांना अधिक महत्त्व दिलं जात होतं, तर स्त्रियांना दुय्यम स्थान या कुटुंब व्यवस्थेत होतं. इन दी इनिशियल पिरियड म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये देअर आर रेफरन्सेस टू विमेन स्कॉलर्स सच ॲज लोपामुद्रा, गार्गी अँड मैत्री इन द वेदिक लिटरेचर. वेदिक सिव्हिलायझेशनमध्ये कुटुंब व्यवस्था जरी पुरुष प्रधान होती तरीसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये लोपामुद्रा, गार्गी, मैत्री अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यामध्ये आढळतात. म्हणजेच यांना त्यावेळेससुद्धा काहीतरी संधी उपलब्ध करून दिल्या होत्या त्यांची विद्वत्ता सिद्ध करण्याच्या. However, slowly the restriction on women went on increasing and their position in the family and society became secondary. जरी काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वेदिक काळामध्ये आपल्याला आढळतात, परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. द हाऊसेस ड्युरिंग द वेदिक पिरियड वेअर अर्थन वर वायटल अँड डाऊट कन्स्ट्रक्शन. वेद काळातील जी घरे होती ती घरे मातीची असत किंवा कुडाची असत. वायटल मीन्स ओवन लॅटिस ऑफ वुडन स्टिप्स विच इज टॉप्ड with clay mixed with cow dung. कूड काय असतो शहरातल्या विद्यार्थ्यांना मुळीच माहीत नाही की कूड काय असते, परंतु जे खेड्यातील विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे की कूड काय असते. तर गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. 10-15 वर्षाच्या अगोदर खेड्यांमध्ये कूडसुद्धा अस्तित्वात होते, परंतु आता खेड्यांमध्ये सुद्धा कूड हा प्रकार नामशेष झाल्याचा आपल्याला दिसून येतो. अ हाऊस वॉज कॉल्ड गृह और शाला. आणि वेद काळात घराला एकतर गृह म्हणायचे किंवा शाला म्हणायचे. गृहचा अर्थसुद्धा घरच होतो. गृह हा संस्कृत शब्द आहे आणि संस्कृतवरून तो शब्द मराठीमध्ये सुद्धा आलेला आहे. द डाएट ऑफ द पीपल मेनली कन्सिस्टेड ऑफ सिरियल्स लाईक व्हीट, बार्ली अँड राईस. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. फ्रॉम दीज दे मेड डिफरंट प्रिपरेशन्स. आणि यांच्या सहाय्याने म्हणजेच गहू, सातू व राईस यांच्या मदतीने ते वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थसुद्धा बनवायचे, वेगवेगळे पदार्थ बनवायचे. वर्ड्स लाईक यावा, गोधूम, व्रीही एक्सेट्रा कॅन बी फाउंड इन द वेदिक लिटरेचर. वैदिक वाङ्मयामध्ये म्हणजेच वैदिक साहित्यामध्ये यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द
असल्याचे आपल्याला आढळून येते. तर यवचा अर्थ सातू होतो. सातू म्हणजेच बार्ली, तर गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही याचा अर्थ होतो तांदूळ. यावा मीन्स बार्ली, गोधूम मीन्स wheat, and the other hand vrihi means rice. The Vedic people released milk, yogurt, ghee, butter, honey. वैदिक काळामध्ये लोकांना दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ खूप आवडायचे. People in the Vedic period used cotton and woolen garments. वेद काळातील लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत असत. कॉटन म्हणजे सुती, तर वुलन म्हणजे लोकरीचे कापड. They also used walclas or clothes made from barks of trees. सोबतच वेद काळातील लोक वल्कले सुद्धा वापरायचे. तर वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे, यांना वल्कले असे म्हटलं जाते. काही झाडांच्या सालींचा आतील भाग हा मऊ असतो, त्यापासून दोऱ्या वगैरे आजही बनवल्या जातात. तर त्यांचीच वल्कले हे लोक बनवायचे आणि त्यापासून वस्त्रे बनवत असत. सिमिलरली ॲनिमल स्किन्स वेअर ऑल्सो युज्ड ॲज क्लॉथिंग. वेद काळातील लोक लोकरीचे किंवा सुती कापड तर वापरायचे, सोबतच वल्कलेही वापरत आणि काही प्राण्यांच्या कातड्यांचा सुद्धा यूज केला जात होता वस्त्र म्हणून. मेन अँड विमेन यूज्ड ऑर्नामेंट्स ऑफ गोल्ड. पुरुष आणि स्त्रिया हे दोघेही सुद्धा सोन्याचे अलंकार वापरायचे. ऑर्नामेंट्स म्हणजे अलंकार. फ्लावर गार्लँड्स, स्ट्रिंग्स मेड ऑफ बीड्स एक्सेट्रा. सोन्याचे अलंकार तर वापरायचेच दोघे पण, पुरुष आणि स्त्रिया पण. त्यासोबतच फुलांच्या माळासुद्धा वापरायचे. गार्लँड्स म्हणजे माळा, त्यासोबतच स्ट्रिंग्स मेड ऑफ बीड्स म्हणजेच विविध प्रकारच्या मण्यांच्या माळासुद्धा हे लोक दागिने म्हणून वापरत असत. अ काइंड ऑफ पेंडंट कॉल्ड निष्का seems to have been popular. It was also used as a currency. त्यावेळेस म्हणजेच वैदिक काळामध्ये निष्क नावाचा गळ्यातील दागिना हा खूप लोकप्रिय होता, विशेष लोकप्रिय होता आणि त्या दागिन्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा केला जातो. जसं आज करन्सी म्हणून नोट्स किंवा कॉइन्स वापरले जातात, त्यावेळेस निष्क हा दागिना करन्सी म्हणून वापरात येत असे. सिंगिंग, प्लेइंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, डान्स, बोट गेम्स, chariot race and hunting were the means of recreation. सिंगिंग म्हणजे गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, सोबतच रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्या काळातील लोकांच्या मनोरंजनाची प्रमुख साधने होती. त्यांच्या प्रमुख वाद्यांबद्दल जर विचार केला तर देअर मेन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वेअर वीणा, शेततंतू, सिम्बल्स अँड द काउंच. वीणा, शेततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट्स लाईक डमरू अँड मृदंग वेअर ऑल्सो युज्ड. पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तालवाद्य, तर त्यावेळेस डमरू आणि मृदंग ही तालवाद्यसुद्धा त्यावेळेस वापरल्या जायची. नंतरचा मुद्दा आहे ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, इकॉनॉमिक अँड सोशल लाईफ म्हणजेच शेती, पशुपालन आणि आर्थिक व सामाजिक जीवन. ॲग्रिकल्चर वॉज द मेन ऑक्युपेशन ड्युरिंग द वेदिक पिरियड. आणि वेदिक पिरियडमध्ये ॲग्रिकल्चर अर्थातच शेती हा प्रमुख व्यवसाय होता. मेनी ऑक्झन्स वर योक्ड टुगेदर टू प्लो द फील्ड्स. जमीन नांगरण्यासाठी अनेक बैल एकत्र जुंपल्या जायचे. म्हणजे आता ज्याप्रमाणे आपण 2 बैले जुंपलेले बघतो, परंतु त्यावेळेस 4, 6, 8, 12, 20 अशा प्रकारची बैलं एकत्र जुंपले जायची आणि त्यांच्या सहाय्याने जमीन नांगरल्या जायची. द प्लो हॅड आयर्न प्लोशर्स. आणि जो नांगराचा फाळ होता तो नांगराचा फाळ लोखंडाचा बनलेला होता. म्हणजे यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्या काळात लोखंडाचा सुद्धा शोध लागलेला होता. The Atharvaveda considered insects, pests, and other animals that destroy crops and suggest certain remedies. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचा सुद्धा विचार केलेला आढळून येतो. काऊ डंग वॉज युज्ड ॲज मॅन्युअर. आणि खत म्हणून शेणाचा यूज त्या काळात केला जायचा. जसं शेणखत हे आजही उत्तम प्रकारचं खत समजल्या जाते, मानले जाते, परंतु हा वापर मानव पुरातन काळापासून करत आलेला आहे. During the Vedic period, animals like horses, cows and dogs had special importance.
वैदिक काळामध्ये घोडा की जो एक वेगवान प्राणी समजले जाते, सोबतच गाय आणि बैल आणि कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व दिले जात होतं. काउज वेअर युज्ड ॲज मीन्स ऑफ एक्सचेंज. आणि त्या काळात सुद्धा गायींना विशेष महत्त्वाचं स्थान होतं आणि गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जायचा. म्हणजेच आम्ही तुम्हाला एक गाय देतो, आम्हाला तुम्ही तुमच्या घरचे गव्हाचे 4 पोते द्या किंवा 5 पोते द्या. सोबतच जमीन जर घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला 5 गाय देतो, तुमची जमीन आम्हाला द्या. अशा प्रकारे गायी ह्या सुद्धा वस्तू विनिमयासाठी वापरल्या जायच्या आणि त्या ठिकाणी गायींना विशेष मूल्य होतं, विशेष किंमत होती. दॅट्स वाय cows were highly prized. People took special care to ensure that their cows would not be stolen. गायींना विनिमयासाठी वापरले जात होते, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात होती लोकांकडून. द हॉर्स वॉज व्हॅल्यूड बिकॉज ऑफ इट्स स्पीड. आणि घोड्याच्या वेगामुळे त्याला सुद्धा विशेष किंमत असायची. द वेदिक पीपल वेअर स्किल्ड इन टायमिंग द हॉर्सेस अँड हार्नेसिंग देम टू द चॅरियट्स. घोडा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी, त्याला माणसाळून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. Chariots in the Vedic period had spoked wheels which are lighter than solid wheels. वेद काळातील रथाची चाके ही आऱ्यांची बनलेली होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते आणि त्यामुळेच वेद काळातील लोक भरीव चाकांऐवजी आऱ्यांचे चाक वापरत असत. The horse, drawn and spoked wheels chariots of the Vedic period were swift and speedy. घोडा जोडलेले आरांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. In this period, apart from agriculture and animal husbandry, several other occupations had also flourished. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसाय सुद्धा भरभराटीला आलेले होते, त्यांचा विकास झालेला होता. Artisans and people practicing various occupations were an important part of the social system. व्यावसायिक आणि कारागीर समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते, कारण यांना जर समाज व्यवस्थेमधून बाहेर काढलं तर समाज हा कोलमडून पडणार अशी व्यवस्था त्या काळात होती. कारण शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने एकमेकांचे व्यवसाय एकमेकांवर अवलंबून होते. They formed independent organization known as श्रेणीज or guilds. व्यावसायिक आणि कारागीर यांचे श्रेणी या नावाने ओळखले जाणारे स्वतंत्र असे संघ होते. द हेड ऑफ द गिल्ड वॉज नोन ॲज श्रेष्ठी. आणि त्या संघांचा जो हेड असायचा, जो मुख्य असायचा, त्यांना श्रेष्ठी म्हणून ओळखले जायचे. हाऊएव्हर स्लोली द स्टेटस ऑफ स्किल्ड आर्टिसन्स बिकम सेकंडरी. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा हा दुय्यम बनत गेला. During this period, there were 4 varnas: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य and क्षुद्र. आणि वेद काळामध्ये वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. आणि या वर्ण पद्धतीमधील 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र. सर्वांच्या वर हे ब्राह्मण असायचे, त्यांच्या खाली क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि शूद्र सर्वांच्या खाली असायचे. असं समजलं जायचं की या 4ही वर्णांची निर्मिती ब्रह्मापासून झालेली आहे. तर ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मणांचा जन्म झाला, तर क्षत्रियांचा जन्म त्याच्या बाहूमधून, तर वैश्य जन्मले त्याच्या मांड्यांमधून, तर शूद्रांचा जन्म झाला ब्रह्माच्या पायांमधून म्हणजेच तळपायामधून. म्हणूनच सर्वात वर ब्राह्मण असायचे, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि क्षुद्र हे सर्वात खाली राहायचे, ज्यांना सर्व वर्णांची चाकरी करायला लागायची. A varna was determined by the occupation of the people. सुरुवातीच्या काळाला वर्ण हे व्यवसायावरून ठरत असत. म्हणजेच धार्मिक विधी करणारा तो ब्राह्मण, त्यानंतर शेती आणि व्यापार करणारा तो वैश्य, त्यानंतर देशाचे संरक्षण करणारा, हाती शस्त्र घेणारा तो क्षत्रिय आणि सर्व वर्णांची चाकरी करणारा तो शूद्र, असं सर्वात अगोदर ओळखलं जायचं. त्यामुळे परंतु नंतरच्या काळात वर्ण हे जन्मावरून ठरू लागले. In the later period, the varnas came to be determined on the basis of birth. This gave rise to caste.
नंतरच्या काळात व्यवसायावरून वर्णाची निश्चिती न होता जन्मावरून होऊ लागली आणि त्यामुळेच जाती निर्माण झाल्या। आणि जातींच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहितीच आहे की व्यक्ती जन्माला जात घेऊनच जन्मतो आणि मरेपर्यंत ती जात व्यक्तीला चिकटलेली असते। ती कास्ट सिस्टम लेड टू इनइक्वालिटी इन द सोसायटी आणि निर्माण झालेल्या जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली। During the Vedic period, certain notions about leading an ideal life had become well established. आदर्श आयुष्य कसं असावं, आपलं आदर्श जीवन कसं असावं या संबंधीच्या काही कल्पना वेद काळामध्ये रूढ झालेल्या होत्या। There were 4 stages of 4 ashramas from birth to death. The first ashrama was Brahmacharya ashrama, or the period of staying with the guru to learn from him. त्या आदर्श जीवनासंबंधीच्या कल्पनांमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटलेले आहे। पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ। ब्रह्मचर्याश्रमाचा कालखंड असतो आपल्या जन्मापासून तर वयाच्या 25 वर्षापर्यंत। तर मूल जन्मल्यानंतर काही वर्षांनी त्याच्या डोक्यावरचे केस काढून टाकले जातात, अर्थात उपनयन केले जाते, मुंज केली जाते। नंतर त्यांना गुरुच्या छायेखाली विद्या प्राप्त करण्यासाठी पाठवून दिले जाते गुरुकुलामध्ये। मग त्या ठिकाणी त्याचं सर्व शिक्षण त्याच ठिकाणी पार पडतो, सर्व गोष्टी त्याला स्वतःच कराव्या लागत असायच्या। आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत या ठिकाणी विद्या प्राप्त केल्यानंतर तो व्यक्ती आपल्या स्वगृही परतायचा आणि त्या ठिकाणी दुसऱ्या आश्रमाला सुरुवात व्हायची। तो आश्रम कोणता बघूया। द नेक्स्ट स्टेज आफ्टर द सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ ब्रह्मचर्याश्रम वॉज गृहस्थाश्रमा। आणि ब्रह्मचर्याश्रमाचा कालखंड यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर पूर्ण केल्यानंतर तो व्यक्ती आपल्या स्वगृही परतायचा आणि त्याच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात व्हायची। गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर त्या व्यक्तीचं लग्न लावून दिलं जायचं। सोबतच ज्या सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत त्या कौटुंबिक जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडण्याचं कार्य या आश्रमामध्ये केलं जायचं। तर या आश्रमाचा कालखंडसुद्धा वयाच्या 25व्या वर्षापासून तर वयाच्या 50 वर्षापर्यंत असायचा। म्हणजे सर्व जे आश्रम होते या सर्व आश्रमांचा कालखंड 25-25 वर्षांचा होता। It was expected that during this period a man would carry out his duties towards his family and society with the help of his wife. गृहस्थाश्रमाच्या काळामध्ये कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये जबाबदाऱ्या पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असे। The third stage was वानप्रस्थाश्रमा, when a man was expected to detach himself from the household, retire to a solitary place and lead to a very simple life. वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अर्थातच गृहस्थाश्रम संपल्यानंतर नवीन आश्रमाला सुरुवात व्हायची आणि तो आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम। आणि जीवनाच्या या टप्प्यावर घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने आपलं जीवन जगावे अशी अपेक्षा केली जायची। म्हणजेच या आश्रमामध्ये व्यक्ती आपल्या घरादाराचा त्याग करायचा आणि साधे वस्त्र घालून जंगलामध्ये फिरायचा आणि लोकांना उपदेश करत फिरायचा। द फोर्थ स्टेज वॉज संन्यासाश्रमा। ॲट दिस स्टेज द convention was to renounce all relations led to in order to understand the meaning of human life and not stay in one place. जीवनातील शेवटचा टप्पा अर्थातच आश्रमातील शेवटचा आश्रम। या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता। म्हणजेच मोक्ष आपल्याला कसा मिळणार, मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने जे काही करता येणार आहे त्या दृष्टीने प्रयत्न या आश्रमामध्ये केला जात होता। अशा प्रकारे माणसाच्या जीवनाची विभागणी 4 आश्रमामध्ये करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस माणसाचा जीवनकाल हा 100 वर्षाचा समजण्यात येत होता। म्हणून 25-25 वर्षाचा कालखंड असे 4 कालखंड माणसाच्या जीवनात त्यावेळेस अपेक्षित ठेवण्यात आलेले होते। या पाठातील बाकी असलेले 2 मुद्दे म्हणजेच रिलिजियस आयडियाज आणि पॉलिटिकल सिस्टम या मुद्द्यांचा सुद्धा याच व्हिडिओमध्ये जर समावेश केला तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे। म्हणून या मुद्द्यांचा समावेश आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। म्हणून चॅनलसोबत जोडलेले रहा। धन्यवाद।